जरा गिरीजी मला बोलू द्या प्लीज. मी तुमच्याशी नाही बोलत आहे. मी सांगून टाकतोय मंत्र्याचा हस्तक्षेप मला थांबवायला सांगा. नेहमी नेहमी माझ्या तोंड घालायची गरज नाही यांनी. नाही नाही आता कसं बोलणार मला बोलताना त्यांना सांगितलं का तुम्ही मध्ये मध्ये तोंड घालायचं नाही मंत्र्यांनी. सांगतो ज्याचं असेल त्याने घालायचं आहे. हा माझं चालू आहे माझं बोलणार नाही तर मग मला थांबवा. मी बाहेर जाऊन बसतो मंत्र्यालाच बोलू द्या. तुम्ही काय करणार आहे? काय करणार काय तुम्ही काय करणार आहे? सभागृहाचे कामकाज स्थगित करीत आहे. आज संजय राठोड मंत्रिमंडळात आहे. ते का मंत्रिमंडळात आहे याचं उत्तर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेंनी दिलं. कोपऱ्या कापऱ्यात नाही दिलं. अनिल परब मीडिया समोर दिलं. तुम्ही ऐकलं नाही का? मग का नाही उत्तर दिलं? सोयीप्रमाणे आपलं तोंड गप करायचं आणि महिलांवरती दादागिरी करायची. मला उत्तर द्यायचंय तुम्हाला. हिम्मत असेल ना जा त्या उद्धव ठाकरेंना विचारा का क्लीन चिट दिली. आदित्य ठाकरेंची केस ही कोर्टात किती दिवस चालू आहे? ही गेले 5 वर्ष चालू आहे. याच्यामध्ये सीबीआयची चौकशी झाली, याच्यामध्ये सीआयडीची चौकशी झाली, परत परत ह्याची एसआयटी चौकशी झाली. एसआयटीच्या चौकशीचा रिपोर्ट टेबल कुठे गेला? का नाही टेबल केला 1.5 वर्ष? ज्या एसआयटीचे अधिकारी आहेत त्यांच्यावरती कारवाई करा की त्यांनी 1.5 वर्षामध्ये टेबल केला नाही रिपोर्ट म्हणून. मग तुम्ही फक्त काय शिळ्या कडीला ऊत आणून तुमचे सगळे विषय बाजूला जावेत म्हणून हे आणता काय? औरंगजेबाची कबर काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पूर्ण चेपून टाकली. आज दुसरा विषय नाही. आदित्य ठाकरे ठीक आहे, आदित्य ठाकरेंची चौकशी करायला आमचं काहीच म्हणणं नाही आहे. या सभागृहात मंत्री उत्तर देताना काय देतात की मॅटर सबज्युडाइज आहे, कोर्टाच्या समोर आहे, न्याय प्रविष्ट आहे. महिलांचा अपमान नाही, हे महिलांनी केलेलं आहे. हे आता त्यांचं उपसभापतीकडे लक्ष लागलंय, त्या खुर्चीकडे लक्ष लागलंय. वरिष्ठांना खुश करायचंय. वरिष्ठांना खुश करण्यासाठी अशा प्रकारचे आरोप करायचे. अरे सरडा पण लाजला. सरडा सकाळी माझ्या घरासमोर चालला होता, पळाला ना. सरडाला पण शरम वाटते. जागेवर बसा. काय चाललंय? जागेवर बसा. काय चाललंय? काय चाललंय सभापती महोदय? मला परवानगी दिली आहे, मला संरक्षण द्या. हे काय चाललंय सभागृहामध्ये? सर्व प्रसार माध्यम आणि वर्तमानपत्रांमध्ये एक अतिशय गंभीर असा विषय, दिशा सॅलियनची जी मृत्यू झाला तर त्याच्याबद्दल तिचे वडील सतीश सॅलियन यांनी एक याचिका उच्च न्यायालयात दाखल केलेली आहे. आणि त्यापूर्वी त्यांनी असं म्हटलं होतं की त्यांच्या मुलीचा अपघाती मृत्यू झाला, परंतु आता त्यांनी स्वतः उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अनेक गंभीर बाबी आणि अनेक लोकांवर, महत्त्वाच्या व्यक्तींवर त्यांनी नाव घेतलेलं आहे. त्याच्यात काही कलाकार आहेत, काही राजकीय नेते देखील आहेत, काही पोलीस ऑफिसर आहेत. परंतु हे अशा परिस्थितीमध्ये एखाद्या महिलेचा गूढ पद्धतीने मृत्यू होणं आणि या मृत्यूची उकल न होणं ही अत्यंत गंभीर बाब आहे. आणि यामध्ये जे याचिकेमध्ये नावं घेतली आहेत ती अतिशय मोठी नावं आहेत. त्यामध्ये तपास यंत्रणांवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण केलेले आहेत. 3 ते 20 ऑगस्ट 2020 या काळातील विविध सीसीटीव्ही फुटेज असेल किंवा पोलीस यंत्रणांनी काही माहिती दाबलेली आहे, अशा अनेक गोष्टी त्याच्यात नमूद केलेल्या आहेत. मुंबईच्या माजी महापौर यांच्यावर देखील गंभीर आरोप, हे प्रकरण दाबून टाकण्यासाठी वारंवार ज्या विक्टिम आहे त्यांच्या घरी जाणं, त्यांच्यावर दबाव टाकणं, अशा पद्धतीच्या या गोष्टी घडलेल्या आहेत. आणि त्यामुळे या सभागृहामध्ये मी हा विषय आणत आहे. एका महिलेच्या आयुष्याशी हा संबंधित निगडित आहे. आणि एक होतकरू महिला जी एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं नाव ती प्रस्थापित करत होती, परंतु तिचा अशा पद्धतीने गूढ पद्धतीने मृत्यू होणं आणि त्या कुटुंबाला जवळपास नजर कैदेत ठेवल्यासारखं वागवणं, या फार गंभीर गोष्टी आहे. या सगळ्या बाबी सभागृहाच्या समोर आणाव्याशा वाटल्या मला या पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून. आणि त्यामुळे या गंभीर विषयाकडे सभागृहाचं लक्ष मी वेधू इच्छिते.
आपल्या निदर्शनास देखील मी आणू इच्छिते आणि म्हणून हा पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मांडला आहे. अनेक पोलीस तपास देखील त्याच्यावरही त्यांचा विश्वास नाहीये. परंतु हा विषय पुन्हा एकदा, कारण आतापर्यंत दिशा सॅलियनच्या कुटुंबातील कोणीच कोर्टात गेलं नव्हतं, पण आता स्वतः वडील सतीश सॅलियन हे कोर्टात गेलेले आहेत. उच्च न्यायालयात त्यांनी धाव घेतली आहे आणि त्यांच्या मुलीच्या मृत्यू पश्चात ते तिच्यासाठी न्याय मांडत आहे. या ठिकाणी मी हे नमूद करू इच्छिते. पॉइंट इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून मांडलेली सूचना आणि वस्तुस्थिती शासनाने निवेदन करावे. माननीय विरोधी पक्षनेते, आज 289 मी निर्देश दिले ना, शासनाने वस्तुस्थितीची निवेदन करावे. शासनाला पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन चर्चा कशी होणार? गटनेत्यांना बोलायचंय. आपण एक 5 मिनिटं दिलीत तर एवढ्या गंभीर विषयावरती चर्चा करायला गटनेते काही बोला, हरकत थोडक्यात नाही. बोला. सभापती महोदय, 289 पुकारली. या ठिकाणी सन्माननीय सदस्या मनीषाताई कायंदे यांनी एका अत्यंत गंभीर अत्यंत महत्वाचा विषय या ठिकाणी आहे आणि दिशा सॅलियन हे प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माहीत आहे आणि या दिशा सॅलियनच्या मृत्यू प्रकरणी नव्याने चौकशी करावी या संदर्भात हायकोर्टामध्ये याचिका तिच्या वडिलांनी या ठिकाणी टाकलेली आहे आणि दिशावर सामूहिक बलात्कार करून हत्या केल्याचा आरोप त्या ठिकाणी तिच्या वडिलांनी केलेला आहे आणि NIAची चौकशीची मागणी सुद्धा सभापती महोदय या ठिकाणी झालेली आहे. मुंबई पोलीस आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी दबाव आणल्याचा दावा तिच्या वडिलांनी त्या ठिकाणी केलेला आहे आणि नजर कैदेत ठेवून मांडलेले पुरावे खरे आहेत असे सांगा, अशा प्रकारचा दबाव सुद्धा त्यांच्यावर त्या ठिकाणी आणला गेला आणि त्याच्यामध्ये आदित्य ठाकरे, सूरज पंचोली, दिनी मोरिया यांच्यावर त्या ठिकाणी गंभीर आरोप सभापती महोदय केले गेलेले आहेत आणि नितेश राणे यांच्या आरोपात तथ्य आहे. जे आतापर्यंत नितेश राणेंना त्या ठिकाणी खोटे आरोप करतायत, राजकीय करतायत, तर त्यांनी सांगितलं की त्यांच्या आरोपांमध्ये तथ्य आहे. तर आमची सभापती महोदय एवढीच या ठिकाणी मागणी आहे की हे प्रकरण त्या ठिकाणी दाबलेलं आहे, CBIकडे आपण त्या ठिकाणी पाठवावं आणि याचिकामध्ये ज्या ज्या गोष्टीचा अंतर्भाव आहे त्या अनुषंगाने नव्याने याची चौकशी व्हावी, अशा प्रकारची जे आमच्या मनीषाताई कायंदे यांनी या ठिकाणी उपस्थित केले त्याची शासनाने गंभीर दखल घ्यावी अशी माझी विनंती आहे. नियम 289 आजची जी सूचना, आपल्याला काय म्हणायचं? सभापती महोदय, पॉइंट ऑफ प्रोसिजर. गंभीर असे आरोप केलेले आहेत. या प्रकरणासंदर्भात डिसेंबर 2022 मध्ये राज्य सरकारने SIT नेमली होती. या SITची चौकशी कुठपर्यंत आली? या चौकशीचा निष्कर्ष काय आहे हे लवकरात लवकर महाराष्ट्राच्या, देशाच्या आणि जगाच्या समोर आलं पाहिजे. याच्यात दूध का दूध आणि पाणी का पाणी झालं पाहिजे. खरं काय आहे ते जनतेच्या समोर यायला पाहिजे आणि जे या मृत्यूला दोषी असतील, कोणीही असतील, कितीही तो मोठा व्यक्ती असेल, तरी त्याला त्या ठिकाणी शिक्षा झालीच पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका मला या ठिकाणी मांडायची आहे. धन्यवाद सभापती महोदय. ही जी घटना घडते आणि त्यांच्या वडिलांना नजरकैदीमध्ये ठेवलं जात आहे. सभापती महोदय, ज्या पद्धतीने तिचा बलात्कार करून तिचा खून केला गेला, आज तिच्या वडिलांना सेफ वाटतंय म्हणून ते कोर्टात गेलेत. कोणी मोठी व्यक्ती असू दे सभापती महोदय, परंतु एका मुलीचा आणि त्या वडिलांच्या आई वडिलांना काय होत असेल ते आपण विचार करू शकतो. तर त्या संदर्भामध्ये चौकशी होऊन ज्यांनी हे घडवून आणले आणि ज्या महापौर असून त्यांच्या घरी धमकी द्यायला गेल्या होत्या त्या सगळ्यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी आम्ही या सभागृहामध्ये करत आहोत. राज्यपालांना भेटून आलो, आता राज्यपालांना भेटून आलो आम्ही की तो न्याय द्यावा. नाही, तो न्याय द्यावा एवढीच अपेक्षा आहे. आता जर ही प्रथा पडली असेल
आम्ही पण पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन काय देऊ, त्यावेळेला त्या पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून 2-3 लोकांना आम्हाला पण संधी द्या. म्हणजे आता या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चेचा नवीन पायंडा निघालेला आहे. राजकारण असावं, परंतु महाराष्ट्रातल्या अनेक लोकांच्या त्या ठिकाणी चर्चा महत्वाच्या आहेत, ज्या इथे सदनामध्ये तुम्ही स्वीकारलेल्या आहेत. अंतिम आठवडा प्रताप आता प्रोसिजर आम्हाला त्याची पण आम्हाला न्याय द्या. आता हे न्यायालयीन विषय आहे, न्यायालयीन विषय सुद्धा चर्चेला येऊ शकतो का, हा पण नवीन पायंडा तुम्ही पाडा. माझं एक म्हणणं आहे की आजच्या कामकाजामध्ये तुम्ही जे दाखवलेलं आहे, आता अंतिम आठवडा प्रस्ताव आता तुम्ही आज घेतलेला आहे. अंतिम आठवडा प्रस्ताव आपण घेतलेला आहे. BSCच्या बैठकीमध्ये ते अंतिम आठवडा प्रस्ताव स्वीकारायचा झालेला आहे का? 27 तारखेपर्यंत तुम्ही प्रोग्राम दाखवलेला आहे. मग अंतिम आठवडा प्रस्ताव आज कसा काय दाखवला? आम्हाला खुलासा करा ना. म्हणजे सभागृहामध्ये BSC व्हायच्या अगोदरच, सभागृहाची BSC व्हायच्या अगोदरच जर त्या ठिकाणी शनिवारी किंवा शुक्रवारीच कामकाज संपवणार असेल ते तरी अगोदर सांगा. जरा गिरीजी मला बोलू द्या प्लीज. मी तुमच्याशी नाही बोलत आहे. मी सांगून टाकतोय मंत्र्याचा हस्तक्षेप मला थांबवायला सांगा. नेहमी मध्ये तोंड घालायची गरज नाही यांनी. नाही आता कसं बोलणार? मला बोलताना त्यांना सांगितलं का तुम्ही मध्ये तोंड घालायचं नाही मंत्र्यांनी? सांगतो ज्याचं असेल त्याने घालायचंय. हा माझं चालू आहे, माझं बोलणार नाही तर मग मला थांबवा. मी बाहेर जाऊन बसतो, मंत्र्यालाच बोलू द्या. नेहमी मध्ये तोंड घालतात. नाही मला बोलू द्या, नाही तर त्यांना बोलायला सांगा. मी बाहेर जाऊन बसतो. नेहमीचा यांचा मध्ये कोणत्याही विषयात बोलतात ते. अरे तर करा ना, तुमचे मुख्यमंत्र्याला जाऊन करा ना, तिथं बसा ना. तुम्ही रोज मांडी लावून बसता, जा ना त्यांच्याकडे. इथं काय बोलता? अरे सरकार तुमचं कोणाकडे मागणी करता तुम्ही? गोष्ट करता. सभापती महोदय, वारंवार हे मंत्री माझं स्पेसिफिक सांगणं आहे, प्रत्येक याच्यात इंटरफेअर करतात. त्यांच्याकडे हे खातं आहे का? त्यांना सरकारने जबाबदारी दिली का? उगाच सामुदायिक जबाबदारी म्हणायचं नाही. प्रत्येक याच्यात आम्ही आत्ता राज्यपालांकडे जाऊन आलो, स्पेसिफिक आम्ही काही मंत्र्यांच्या विषयी बोललो. हा, कारण अशा पद्धतीनं मंत्र्यांनी नेहमी मध्ये बोलणं चुकीचं आहे. हे बाता हे मध्ये काय बोलणं आहे? हे असं मध्ये काय? अरे तर मी करेल ना यार, मध्ये कशाला बोलता तुम्ही? जरा समजून सांगता का नाही? मी नाही डिस्टर्ब होईल. अरे मी कसं डिस्टर्ब होईल? तुमच्या दोघांच्या मध्ये संसदीय कामकाज मंत्री बसले, त्याच्यामुळे मी नाही, मला संसदीय कामकाज मंत्र्याचा मी आदर करतो, त्याच्याविषयी मला काय म्हणणं नाहीये. पण यांनी मध्ये बोलण्याची गरज नाही ना. मला आता तुमची भूमिका आम्ही ऐकली ना, आम्ही बोललो का मध्ये? आमची भूमिका आहे का? तुम्ही बायकाची काही तयारीच नाही तुमची. सगळंच तुमचं खरं आहे, सगळं तुमचंच खरं आहे, आमचं सगळं खोटं आहे. आम्ही त्यांनी 4 जण बोलले, आम्ही मध्ये एकतरी डिस्टर्ब केलं का? पूर्ण शांततेत आम्ही ऐकलं. आता आमचं आहे का? मग नसल नियमात बसल आम्हाला बोलायचं नाही तर आम्ही बोलतच नाही. आम्ही तुमची परमिशन घेऊन नाही बोलणार. मी सांगून टाकतो, तुम्ही मला सांगायची गरज नाही आहे. हा, मग माझ्या तोंडून काही शब्द निघून जाईल सांगतो, यांनी मध्ये बोलायचं नाही. यांची परमिशन घेऊन महिना बोलणार, सांगून टाका त्यांना. आवश्यकता नाही, माझ्याकडे बघून बोला. आपण मग काय करणार आहे तुम्ही? काय करणार आहे? काय करणार? काय तुम्ही काय करणार आहे? सभागृहाचे कामकाज स्थगित करीत आहे. या केसमध्ये CID क्लोजर रिपोर्ट दिलेला आहे सभापती महोदय. सरकारने 1.5 वर्षापूर्वी SIT लावलेली आहे. सरकारच्या हातात या सगळ्या गोष्टी आहे. आणि मग असं असताना SIT लावलेली आहे, 1.5 वर्ष झाली. मागच्या नागपूरच्या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली होती, गृहमंत्र्यांनी. हे सगळं असताना आपल्या सन्मान्य सभागृहाच्या सदस्य चित्राताई वगैरे आणखी 2-3 जणींनी भूमिका मांडल्या. आता चित्राताईंनी मागच्या काळात पूजा चव्हाणांची भूमिका फार ताकदीनं मांडली होती. संजय राठोड मंत्र्यावर आरोप होत होते, आता हे आपण विसरतो का? मग पूजा चव्हाणचं काय झालं हे पण आपण विसरतो का? एकीकडे एक बोर्ड दाखवत असताना मला असं वाटतं, मी चित्राताई सातत्यानं या भूमिका घेत असताना
मला असं वाटतं शांतता राखा. मला असं वाटतं या सगळ्या विषयात सीआयडीचं क्लोजर रिपोर्ट आहे, एसआयटी याच्यामध्ये घोषणा झाली जागेवर बसून बोलू नका. आणि म्हणून मला असं वाटतं जे विषय न्यायालयात आहे, ज्या विषय एसआयटी आहे, सीआयडी आहे, या सगळ्या गोष्टी झालेल्या असताना मला असं वाटतं सभागृहाच्या निदर्शनास मी याही विषय आणून देऊ शकतो. दिशा सॅलियनचा जो काय मृत्यू झाला, निश्चित सरकारला वाटलं, सरकारने एसआयटी नेमलेली आहे, पुन्हा तपास करावा, काय अडचण नाही. सीआयडीने क्लोजर रिपोर्ट दिला आहे, सीआयडी यंत्रणा आपलीच आहे. एसआयटी सरकार नेमली, 1.5 वर्ष झालं सरकार एसआयटी काय करते हा माझा प्रश्न आहे. आणि या सगळ्या विषयामध्ये जाणीवपूर्वक राजकारण करणं, आणि मला असं वाटतं या सगळ्या ह्याच्यात जर ह्या भूमिका असेल तर एका महिलेविषयी वेगळी भूमिका, पूजा चव्हाण विषयी सुद्धा तीच भूमिका असली पाहिजे, काय हरकत नाही. आज पूजा चव्हाण याच्यात आरोप असणारे मंत्री हे राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री आहे, आणि मग याच्याविषयी सुद्धा मला असं वाटतं तीही महिलाच आहे, ही महिला आहे, महिलांचा आदर आपण निश्चित करतो. परंतु मला असं वाटतं राजकीय हेतून एखाद्या विषयाकडे लक्ष वेधणं, एखादा विषय बाजूला ठेवणं, सभापती महोदय, हे मला वाटतं हे सभागृहाचा वापर राजकीय व्यासपीठ म्हणून होतोय. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मग या सभागृहाचा उपयोग झाला पाहिजे. सातत्यानं आम्ही काळ्या फिती लावून आलोय सभापती महोदय, कारण आम्हाला नियमाने कायद्याने या सभागृहात काम होत नाही. अधिकारी सुद्धा इथं बसलेले, मी पुन्हा आरोप करतो या अधिकाऱ्यावर की याच्यात तुम्ही वेगवेगळे हे लिहिता आणि दुसरं कोणतंही कामकाज घेता. तुम्ही आज तुम्ही दिवसाच्या कामकाजाचा क्रम ठरलेला असताना दुसरं कामकाज घेता. अधिकारी सुद्धा जबाबदार आहे सभापती महोदय, याला नियमानुसार काम करत नसतील तर या अधिकारी सुद्धा जबाबदार आहे. या अधिकाऱ्यावर सुद्धा कारवाई करावी लागेल आपल्याला, बसलेले जे कोणी असेल ते. कारण हाऊस ऑफ बिझनेस सभापतींना सजेस्ट करणं या सचिवांचं काम आहे. परंतु तुम्ही मनात येईल तशी चर्चा, मनात येईल त्या विषय घेताय. सभागृहाचं काय आहे का नाही प्रतिष्ठा? ग्रामपंचायत मध्ये सुद्धा अजून अशा पद्धतीनं चालत नाही. ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा एकेका माणसाला, सर्वसामान्य माणसाला अधिकार आहे, आणि इथं जर अशा पद्धतीनं सभागृहाचं कामकाज नियमाने कायद्याने चालत नसेल तर सभापती महोदय, या राज्याचा एक आदर्श देशातले बरेच राज्य घेत असतात. या राज्यामध्ये अशा पद्धतीनं जे कामकाज होतं, मला वाटतं तुम्हालाही येणार काळात अनुभव येईल. लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये ज्यावेळेस सभापती अध्यक्षाबरोबर ज्यावेळेस बैठका होतात त्यावेळेस आपल्या राज्याच्या कामकाजाचा आदर्श घेतला जातो सभापती महोदय. आणि मग माझं म्हणणं आहे की नियमाने काम होऊ जाऊ दे ना. चला, जे कागदार असेल, जे नेमलं असेल त्याची चर्चा करायची तयारी आहे. त्या 2 लोकांना संधी देतात, आमच्या 2 लोकांना देत जा संधी. नियम सांगतो अर्धा तास, अर्धा वेळ त्यांना, अर्धा वेळ आम्हाला. इकडं वेळ नाही, इकडं वेळ देता तुम्ही आणि इकडं बघत सुद्धा नाही तुम्ही. या बाजूला जरा डाव्या बाजूला तुमच्या बघत चला. तुम्ही पण माझ्यासारखी काळी फित, तुम्ही काळा शर्ट घातलेला आहे. तुम्हाला फीत लावता येत नाही म्हणून तुम्ही, आमचा कार्यक्रम तुम्हाला माहिती होता म्हणून तुम्ही काळा शर्ट घातलेला आहे सभापती महोदय. कारण काही गोष्टी तुम्हालाही व्यक्त होता येत नाही. त्या खुर्चीवर बसल्यावर जसं पाण्यातल्या मासाचे अश्रू कोणाला दिसत नसतात, तसं त्या खुर्चीवरच्या सुद्धा काही गोष्टी लोकांना, बाकीच्यांना कळत नसतात. त्यामुळे आमच्या भूमिकेशी तुम्ही सहमत आहात. तुम्ही काळा शर्ट घालून आला त्याच वेळेस आम्हाला लक्षात आलेलं आहे. आणि सभापती महोदय म्हणून जरा तुम्ही डाव्या बाजूकडे जास्त बघत झाला. उजव्या बाजू हे सगळे मंत्री बसलेले असतात, सगळे लोक असतात, रोज मंत्र्यांना भेटत असतात. आमच्या भूमिका ऐकल्या पाहिजे. आणि म्हणून हे सगळं होत असताना या सगळ्या विषयी जर चर्चा करायची तर चर्चेला वेळ ठेवा. आता काल आम्ही चर्चा मागितली, नागपूरच्या दंगलीविषयी आम्ही चर्चा मागितली, कायदा सुव्यवस्थेविषयी चर्चा मागितली. कुठं वेळ दिला जातो? कुठे वेळ दिला जातो? आणि म्हणून माझं म्हणणं आहे की नियमाप्रमाणे या सभागृहाचं कामकाज व्हावं. जे काही दिवसाच्या कामकाजाचा क्रम आहे, तुम्हाला काय ठेवायचं टाइम टेबल ठेवा, आमचं काय हरकत नाही. आम्ही रात्री 12 पर्यंत बसायची आमची तयारी. पण मला असं वाटतं दिवसाच्या कामकाजाच्या क्रमानुसार काम झालं पाहिजे आणि दोन्ही बाजूंना योग्य तो न्याय दिला पाहिजे असं मला वाटतं. मी ज्या भूमिका मांडलेल्या आहे 289च्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आणि पोलीस भरतीच्या आणि जी न्यायालयीन जी केस चालू आहे त्याच्याविषयी मी भूमिका मांडली आहे. सभापती महोदय, मला असं वाटतं निश्चित आपण संवेदनशील आहात, आपण सर्वसामान्य कार्यकर्त्यातून या खुर्चीपर्यंत पोहोचलेले आहात. निश्चित या सगळ्या विषयी आपण या राज्य सरकारला योग्य ते निर्देश द्याल. धन्यवाद. मला वाटतं 93चं निवेदन आपल्याला काय बोलायचं बोला. ना सभापती महोदय, सभागृहाचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी सभागृहाच्या कामकाजाबद्दल इथे जे काय नमूद केलं
त्याच्याशी आम्ही देखील सगळे सहमत आहोत. महत्वाचा विषय असा आहे की आपण सभापती आहात. ज्या दिवशी आपण सभापती होता त्या दिवशी कुठल्याही राजकीय पक्षाचे आपण राहत नाही, आपण पूर्ण सभागृहाचे असता. परंतु एकंदर आम्हाला असं वाटायला लागलंय, खरं म्हणजे आमची भावना अशी होऊ नये, आम्ही सभापतींकडे बघताना न्यायाधीश म्हणून बघतो. कारण हे घटनापीठ आहे, ही काय अशी गावच्या चौकावरची खुर्ची नाही आहे की याच्यावरती काही बसलं आणि काही केलं तर चालतं. या सभागृहात जे काही निर्णय होतात याची दखल देश पातळीवरती घेतली जाते. या सभागृहात जे रुलिंग दिले जातात याची देखील दखल देश पातळीवरती घेतली जाते. मी ज्या काही दिवसामध्ये ज्या काही रुलिंग्स बघतोय, या नियमबाह्य रुलिंग्स, केवळ तुमच्या रुलिंग्स हायकोर्टात चॅलेंज करता येत नाही. या एका शॅडो खाली किंवा एका अम्ब्रेला खाली हवा तशा रुलिंग दिल्या जात आहेत. घटनेची पायमल्ली होते, घटना तोडली मोडली जाते. कारण मी काल देखील सगळ्या वरिष्ठ वकिलांना जे घटनेचे तज्ञ आहेत या तज्ञ वकिलांशी बोलून मी माझं मत मांडतोय. घटनेची आपण 2 दिवस आपल्या सभागृहात बैठक होणार आहे, त्या दिवशी मी सविस्तर बोलीन घटनेबद्दल की कशी घटनेची मोडतोड या सभागृहामध्ये होते. पण महत्वाचा विषय असा आहे की बिझनेस ऑफ द हाऊसचा एक आपल्याकडे प्रथा परंपरा आहे. आपल्याकडे जे काय बिझनेस येतो तो आपल्याकडे लेखी स्वरूपात येतो आणि बिझनेस खाली वर करायचा अधिकार हा तुम्हाला आहे, पण तो तुम्हाला करताना हाऊसचा कन्सेन्स घ्यावा लागतो. असं एकतर्फी करता येत नाही. हाऊसचा कन्सेन्स घ्यावा लागतो. संसदीय कार्यमंत्र्यांना विश्वासात घ्यावं लागतं. संसदीय कार्यमंत्री सभागृहात टेबल करतात, हाऊसचा कन्सेन्स घेतात आणि त्याच्यानंतर बिझनेसमध्ये खालीवर करायचा अधिकार हा आपला आहे. आम्ही त्या अधिकारात पण जात नाही. पण आजकाल काय चाललंय, पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये विश्वासाचा ठराव येतो. रिमूव्हलच्या प्रस्तावाला आम्हाला 14 दिवसाची नोटीस, त्याच्यानंतर 7 दिवस, आणि त्यांच्या प्रस्तावाला पॉइंट ऑफ प्रोसिजर किंवा पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन जी आहे, इन्फॉर्मेशन कुठली द्यावी लागते जे जगाला माहित नाहीये, बाहेर कोणाला माहित नाहीये, परंतु मला कळलंय आणि मला सभागृह चालू असताना पहिलं सभागृहात येऊन सांगायचंय, म्हणून मला पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून द्यावी लागते माहिती. आदित्य ठाकरेंची केस ही कोर्टात किती दिवस चालू आहे? ही गेले 5 वर्ष चालू आहे. याच्यामध्ये सीबीआयची चौकशी झाली, याच्यामध्ये सीआयडीची चौकशी झाली, परत ह्याची एसआयटी चौकशी झाली. एसआयटीच्या चौकशीचा रिपोर्ट टेबल कुठे गेला? का नाही टेबल केला 1.5 वर्ष? ज्या एसआयटीचे अधिकारी आहेत त्यांच्यावरती कारवाई करा की त्यांनी 1.5 वर्षामध्ये टेबल केला नाही रिपोर्ट म्हणून. मग तुम्ही फक्त काय शिळ्या कडीला ऊत आणून तुमचे सगळे विषय बाजूला जावेत म्हणून हे आणता काय? औरंगजेबाची कबर काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पूर्ण चेपून टाकली. आज दुसरा विषय नाही. आदित्य ठाकरे ठीक आहे, आदित्य ठाकरेंची चौकशी करायला आमचं काहीच म्हणणं नाही आहे. या सभागृहात मंत्री उत्तर देताना काय देतात की मॅटर सबज्युडाइज आहे, कोर्टाच्या समोर आहे, न्याय प्रविष्ट आहे. हे प्रकरण तुम्हाला माहित नाही. एका सामाजिक कार्यकर्त्याने आता पण कोर्टामध्ये त्याची हिअरिंग चालू आहे. 17 फेब्रुवारीला त्याची हिअरिंग फायनल होणार होती. त्या दिवशी मुख्य न्यायमूर्ती इथे नव्हते म्हणून त्याला पुढची डेट दिली. कालचं जे पिटिशन झालंय या पिटिशन मध्ये त्या पिटिशनला आमचं पिटिशन टॅग करावं असं पिटिशन आहे. कॉपी पेस्ट पिटिशन आहे. हे कोण करते? आम्हाला न कळलं एवढे आम्ही मूर्ख आहोत का? हे काय चाललंय आम्हाला कळत नाही का? आणि कोर्टात देईल ना काय निर्णय द्यायचा आहे ते? कोर्टाचा अधिकार आहे. मॅटर सबज्युडाइज असताना तुम्ही कसं ठरवणार? आणि पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये येते का तुम्हाला माहित नाही? तुम्ही पेपर वाचत नाही. आम्ही सभासद काय पेपर वाचत नाही? आम्हाला काय माहित नाही? पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन कुठला येतो? ज्यावेळेला सभागृहाला एखादी गोष्ट माहित नसते, बाहेर काहीतरी असं होतं की सभागृहाला सावध करणं गरजेचं असतं. सभापती महोदय, तुम्ही देखील या सगळ्या गोष्टी मान्य करताना हे सगळं नियमाप्रमाणे केलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. आणि म्हणून आदित्य ठाकरेंच्या वरती आज ज्यांनी प्रस्ताव आणलाय त्यांचं एकच ट्विट मी वाचून दाखवतो. त्यावेळेचं ट्विट त्यांचं काय, डॉक्टर मनीषा कायंदे त्यांनी ट्विट केले. त्यावेळेला सीबीआयचा रिपोर्ट आला. सीबीआयने ज्यावेळेला क्लीन चिट दिली त्यावेळेला सत्य परेशान हो सकता है, पराजित नाही, याची प्रचिती देशवासियांना आलेली आहे. दिशा सालियनचा मृत्यू अपघाताने झाला असल्याची सीबीआयच्या अहवालात उघड झाले आहे. पण भाजप आणि राणे गँगने त्याचा बाजारायण संबंध जोडून थैथयाट केला. आरोप करणाऱ्यांनी आता नाक घासून आदित्य ठाकरे यांची माफी मागावी. पुढे गेल्या ह्या मनीषा कायंदे सरड्यापेक्षा फास्ट रंग बदलला. अरे सरड्याला लाज वाटली?
सरड्यापेक्षा फास्ट रंग बदलला का? तर आता उपसभापतीच्या पोस्टवरती लक्ष आहे. आता नाही आहे ना, सत्य का? नाकारलं का? नाही नाकारलं का? हे नाकारलं का? सांगा मला. हे ट्विट नाकारलं का? नाही ना, महिलांचा अपमान नाही. हे महिलांनी केलेलं आहे. हे आता त्यांचं उपसभापतीकडे लक्ष लागलंय, त्या खुर्चीकडे लक्ष लागलंय. वरिष्ठांना खुश करायचंय. वरिष्ठांना खुश करण्यासाठी अशा प्रकारचे आरोप करायचे. अरे सरडा पण लाजला. सरडा सकाळी माझ्या घरासमोर चालला होता, पळाला लांब. सरडाला पण शरम वाटते. जागेवर बसा. काय चाललंय? जागेवर बसा. काय चाललंय सभापती महोदय? मला परवानगी दिली आहे, मला संरक्षण द्या. हे काय चाललंय सभागृहामध्ये? कधी पण उठा, खाली बसवा ना, याला खाली बसवा. सभापती महोदय, माझं म्हणणं आहे आदित्य ठाकरेंचा आपल्याला वेळ दिली मी बोलायला, आपला बोलून झालेला आहे. मला वाटतं आपण आता एकच मिनिट समजतो. आदित्य ठाकरेंचा या केसशी संबंध असेल त्याची काळजी कोर्ट घेईल. SIT रिपोर्ट सबमिट नाही केला, कारवाई करा. आणि दुसरी गोष्ट जी अंबादास दानवेंनी सांगितली, संजय राठोडची केस, जयकुमार गोरेची केस, याच्या बाबतीत तोंड उघडता. त्या जयकुमार गोरेच्या केसच्या बाबतीत तोंड उघडत नाही. त्याचे एवढे फोटो, नागडे उघडे फोटो जे आले सभागृहात, त्याच्या बाबतीत कोण बोलत नाही. काय चाललंय? काय फक्त काय ठरवून करायचंय? जयकुमार गोरेचा राजीनामा केला, त्याच्या राजीनाम्याची मागणी करा. जयकुमार गोरेचा राजीनामा नाही मागत, संजय राठोडचा राजीनामा मागत नाही का? फक्त काय विरोधी पक्ष कमजोर आहे म्हणून त्याला कसाही दाबायचा आणि तुमचा सगळं अपयश कारभाराचं लपावं म्हणून तुम्ही करता. आता काय करता? त्यांनी बोला ना, किरीट सोमय्याची बायको आत्महत्या करायला चालली होती. इथे व्हिडिओ दिला, त्याची चौकशी नाही होत आहे. याची व्हिडिओ दिला, त्याची चौकशी का नाही झाली? किरीट सोमय्याचा दिला ना व्हिडिओ, त्याची चौकशी करा. शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब बोला. चौकशी करता. सभापती महोदय, सन्माननीय ज्येष्ठ जागेवर बसा. शांतता राखा. जागेवर बसा. आपण अभ्यासू आहात, आपण वकील आहात. बसा. आपण जागेवर बसा. शांतता ठेवा. आपण या ठिकाणी वक्तव्य करत शांतता राखा. जरा बसा. माननीय सभापती महोदयांच्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी बोला. त्यांना नियम कायदे त्यांनी शिकवायला घेते सभापती महोदय. आणि एका महिलेच्या संदर्भामध्ये, एका महिला आमदार महोदयांच्या संदर्भामध्ये रंग बदलणे, ही टीका टिप्पणी करणं योग्य नाही. शांतता राखा. आपण सभापती महोदय, हा महिलांचा अपमान आहे. हा महिलांचा अपमान आहे सभापती महोदय. परब साहेब, मला वाटतं शिक्षण मंत्र्यांना मी बोलायला दिलेलं आहे, त्यांचं बोलून झालेलं आहे. आपण जरा जागेवर बसा. श्रीकांत भारतीय, चित्राभाग, आपण जरा खाली बसा. दादा भुसे बोला. आपण दादा भुसे बोला. सभागृहाचे कामकाज 15 मिनिटांसाठी तहकूब करत आहे. नाही सभापती महोदय, माझा मुद्दा होता की सन्माननीय सदस्य परबजी हे सभापती महोदयांच्या कार्यपद्धतीला आक्षेप व्यक्त करत होते. त्यांनी जे काही निर्णय केलेले, शेवटी सभापती महोदयांना कुठल्याही संदर्भातला अंतिम निर्णय करणं हा त्यांचा अधिकार आहे आणि त्यांच्यावर ते ऑब्जेक्शन घेत होते आणि ही बाब मी आपल्या निदर्शनास आणून देत होतो. आणि दुसरा मुद्दा, महिला सन्माननीय सदस्य महोदयांच्या संदर्भामध्ये त्यांनी जी काही टीका टिप्पणी केली, रंग बदलणं वगैरे, तर ती योग्य नाही, ती कामकाजातून काढून टाकावी. आणि परबजींनी या संदर्भामध्ये महिला आमदार महोदयांची माफी मागितली पाहिजे, ही सूचना मी आपल्याला करत होतो. जे संविधानिक नाही, अयोग्य असेल ते पटलावरनं काढून टाकण्यात यावे. दिनांक 20 मार्च 2025 रोजीचे प्राप्त झालेले महाराष्ट्र विधान परिषद नियम 93 अन्वये चित्राताई वाघ. मी अनिल परब यांना उत्तर द्यायलाच इथे उभी आहे. बरं झालं आलात सभागृहात. घाबरत नाही, वाटच बघत होते तुमची.
ज्या पद्धतीने या ठिकाणी माझ्या सहकारी ज्या आहेत मनीषाताई कायंदे यांनी एक विषय घेतला, तो होता दिशा सालियनचा. दिशा सालियनच्या वडिलांनी, दस्तूर खुद्द तिच्या वडिलांनी त्या ठिकाणी रीट पिटिशन दाखल करायचंय, त्यांच्या डोक्यामध्ये काही प्रश्न आहेत आणि त्याच्यावरती चर्चा चालू होती. मी काय म्हटलं, प्रत्येकाने आपापले मुद्दे मांडले. मी काय म्हटलं, SIT स्थापन केलेली आहे, त्याचा रिपोर्ट काय आहे तो लोकांसमोर यायला हवा. जे खरं आहे ते जनतेसमोर आलं पाहिजे. दूध का दूध आणि पाणी का पाणी व्हायला पाहिजे. ही मी माझी भूमिका मांडली, माझ्या इतर सहकाऱ्यांनी मांडली. त्याच्यावरती संजय राठोडचा विषय घेण्यात आला की संजय राठोडवरती चित्रा वाघ यांनी काय केलं होतं. अरे मी केलं जे मला करायचं होतं, जे मला दिसलं, जे पुरावे आले त्याच्यावरती लढले मी. तुम्ही तर तोंड शिवून बसला होतात, तुम्ही घातलं होतं शेपूट. मला बोलू द्या पूर्ण. आणि मला विचारता ते कसे काय मंत्रिमंडळात आले. हिम्मत आहे का अनिल परब तुमच्या उद्धव ठाकरेंना विचारायची? त्यांनी क्लीन चिट दिली त्यांना. अहो क्लीन चिट दिली त्यांना. हे फार हुशार आहेत सभापती महोदय. हे अनिल परब फार हुशार आहेत, फार मोठे विधिज्ञ आहेत. हे त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी, मी आल्यापासून मी ऐकते, मी तर नवीन आहे. त्यांच्या हुशारी मी तर काय कधी बघितली नाही बाहेर. इथे काय करत असतील. मला फक्त इतकं म्हणायचंय की आज संजय राठोड मंत्रिमंडळात आहे. ते का मंत्रिमंडळात आहे याचं उत्तर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेंनी दिलं. कोपऱ्या कापऱ्यात नाही दिलं अनिल परब, मीडिया समोर दिलं. तुम्ही ऐकलं नाही का? मग का नाही उत्तर दिलं? सोयीप्रमाणे आपलं तोंड गप करायचं आणि महिलांवरती दादागिरी करायची. मला उत्तर द्यायचंय तुम्हाला. हिम्मत असेल ना, जा त्या उद्धव ठाकरेंना विचारा का क्लीन चिट दिली. जर क्लीन चिट दिली नसती तर बोलू द्या मला, बोलू द्या. अरे आमच्याबद्दल बोलता, आमच्याबद्दल बोलता, आमच्याबद्दल बोलता तेव्हा कुठे जातो शांतपणे. मला सांगायचंय सभापती महोदय, या लोकांमध्ये हिम्मत आहे का? त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारावं, त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारावं की संजय राठोडला क्लीन चिट कुठल्या मुद्द्यावर दिली याचं उत्तर यांनी दिलं पाहिजे. अरे मी तर माझी लढाई लढले, मी माझी लढाई लढले आणि लढणार. ओ अनिल परब, हिम्मत आहे तुमच्यामध्ये? हिम्मत आहे का तुमच्यामध्ये? सभापती महोदय मला विचारायचंय, यांच्यात हिम्मत आहे का? यांनी यांच्या नेत्याला विचारावं. मला माझं नाव घेऊन इथं बोलण्यात आलंय आणि म्हणून मी त्यांना उत्तर देतेय. माझा प्रश्न अनिल परबांना आहे. त्यांनी माझं नाव घेतलं ना, म्हणून मला त्यांना विचारायचंय. तुम्ही असाल मोठे वकील आणि फार मोठे पोपट पंडित. माझी जी भूमिका आहे, 2 वर्ष जे मी सहन केलंय, माझ्या परिवाराने सहन केलंय ना, ते बघायला तुम्ही नव्हता आलात. एखाद्या विषयासाठी जेव्हा एखादी बाई लढते, पाय खेचायला 100 लोक असतात आणि तुमच्यासारखे तर आहेतच. आणि आज असू देत की तुम्हालाच उत्तर देते मी, घाबरत नाही तुम्हाला. तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते चित्रा वाघ. समजलं काय? सांगते तुम्हाला. आणि इथे काय असे वशिल्याने आलेलो नाही आहोत हे पण सांगते तुम्हाला. आणि म्हणून मला सांगायचंय की हिम्मत असेल तर यांनी विचारावं उद्धव ठाकरेंना का घेतला त्याचा, का त्याला तुम्ही क्लीन चिट दिली. यांनी क्लीन चिट दिली नसती तर आज ते जे म्हणतात ना ते झालं नसतं. काही नाही मिळालं, आमच्या घरादारावर येतात, सगळं संपलं. आणि जाता जाता काय म्हणले, तिच्या नवऱ्याला पकडलं. अरे आम्ही त्या ठिकाणी लढाई लढलो, आम्ही जिंकलो. माझा नवरा तिकडे, सगळ्यातनं निर्दोष मुक्तता झाली. मला फक्त एवढं म्हणायचंय की तुम्ही या विषयावरती मी का बोलते, मी का बोलली प्रवीण भाऊ, मला सांगायचंय गटनेत्यांना, तुम्ही नव्हतात. या अनिल परबांनी असं सांगितलं
की संजय राठोडला चित्रा वाघांनी जी लढाई केली ती कशी केली आणि तिला न्याय कसा दिला? अरे मी तर लढतच होते. यांच्या नेत्याने क्लीन चिट दिली. हिम्मत असेल ना तर त्यांना विचारा, किंवा ते आले सभागृहात तर मी विचारेन तुमच्या समोर, कारण मी ती लढाई लढली आहे. मी त्याच्यानंतर कोर्टात सुद्धा माझी भूमिका मांडली. मी माझा स्टँड घेतला. क्लीन चिट कोणी दिली, कोणी मंत्री केलं ते सोडून द्या, पण त्या पोरीसाठी ती माझी कोणी लागत नाही ना, माझ्या जातीची लागत ना, पातीची लागत ना, कोण लागत. जे समोर आलं त्याच्यावर मी माझी भूमिका मांडली. मी त्याच्यावरती कायम राहिले. मी कोर्टात सुद्धा गेले. परवा त्या पोरीचे वडील आले कोर्टात आणि त्यांनी सांगितलं मला अजून 3 मुली आहे. मला वाईट वाटलं की 2-3 वर्ष मी हा लढा दिलाय. मी काय नाही सहन केलं, माझ्या परिवाराने काय नाही सहन केलं. यांचे चेले चपाटे यांनी काय कमी त्रास दिला? तो सगळा सहन केला. कशासाठी? एका मुलीला न्याय द्यायला पाहिजे, एका मुलीला न्याय मिळाला पाहिजे. पण यांच्या सरदाराने क्लीन चिट देऊन टाकली, विषय संपवून टाकला. तरी पण मी लढत होते. आणि जाता जाता पुन्हा काय म्हणले? सगळं संपलं आणि प्रसादजी माझ्या नवऱ्यावर आले. कारण जेव्हा काही राहत नाही ना, काही राहत नाही, त्यावेळेला बाईच्या घरावरती, तिच्या बाकीच्या गोष्टींवरती बोललं जातं. तेच यांनी पण केलं. हे काय सांगतात? आणि यांचा महिलांचा आदर काल बघितला मी. एक महिला ऍस्ट्रॉनॉट आली आहे पृथ्वीवर, अभिनंदनाचा प्रस्ताव चालू आहे. यांनी किती चांगलं स्वागत केलं सगळ्यांनी बघितलं. याच मनीषाताई PCPNDT सारखा महत्वाचा स्त्री भ्रूण हत्येचा प्रस्ताव मांडत होत्या. यांनी काय भूमिका घेतली बघितलं आम्ही. आणि म्हणून मला सांगायचंय, मी याचसाठी या ठिकाणी उभी राहिली आहे की आम्हाला हलक्यात घेऊ नका, हलक्यात घेऊ नका. आम्ही जर बोलायला लागलो तर तिकडच्या खुर्च्या खाली होतील. हे जबाबदारीने सांगते मी तुम्हाला परबजी. हलक्यात घेऊ नका आम्हाला. आणि मला तुम्हाला हेच सांगायचंय की जे झालं ते मी लढलो. अरे आम्ही फक्त SITचा रिपोर्ट बाहेर मागितलं. SITचा रिपोर्ट बाहेर येऊ द्या म्हणून बोललो तर यांची ही हालत झाली. आणि जेव्हा रिपोर्ट बाहेर येईल त्यावेळेला काय होईल? आणि म्हणून मला सांगायचंय, मीच नाही, कुठल्याही महिलेच्या इथे 3-4 आहोत आम्ही, काही फार नाही आहोत. बोलायचं ना, मुद्द्यांवरती बोला. आमच्या घरांवर काय येत आहे? आमचा नवरा काय करतो, आमचा पोरगा काय करतो, आमची पोरगी काय, तुम्हाला काय करायचंय? जे आमच्यावरती झालंय ते आम्ही लढलोय. पाहिजे तर जजमेंटची कॉपी आणून देते. तुम्ही तर फार मोठे पंडित आहात. देते आमच्या भाऊकडे, भाऊ देईल तुम्हाला आणून. आणि म्हणून नाही तर मीच घेऊन येईन तुमच्या ऑफिसला आणि बघा कुठे माझा नवरा मिळतोय का त्याच्यामध्ये. आणि म्हणून मला सांगायचंय, बोलायचा मुद्द्यांवरती बोला. आणि माझा साधा प्रश्न आहे, जो प्रश्न तुम्ही संजय राठोडचा काढलात, उद्धव ठाकरेंना विचारायची हिम्मत ठेवा. मला घेऊन चला, मी येते. नाही तर ते येतील तेव्हा मी येते विचारायला. का केली क्लीन चिट? मी तर सगळ्या पत्रकारांना विचारते. मी दिसली का लोकांना संजय राठोड आठवतो. मी त्यांना म्हणते, बाबा कोण दिली क्लीन चिट? त्यांना विचारा कधीतरी. ते म्हणे ते येतच नाहीत. म्हटलं ते येत नाही तर तुम्ही त्यांच्या घरी जा. आता ते येत नाहीत, ते भेटत नाहीत, ते बोलत नाहीत, म्हणून काय आम्हाला तुम्ही घालणार? आणि म्हणून मला सांगायचं सभापती महोदय, माझं नाव घेतलं म्हणून मी या ठिकाणी बोलायला उभी राहिली. नाहीतर त्या अनिल परबांचा माझा काडीचा संबंध नाही, लांबचा संबंध नाही. हे मला या ठिकाणी मांडायचं होतं. धन्यवाद सभापती महोदय. सदस्य मनीष चंद्रकांत दादा, सन्माननीय संसदीय कार्यमंत्री बोलतायत. संसदीय कार्यमंत्र्यांना काय अवगत करायचं? बरोबर आहे. हो देणार 2 मिनिटं कार्यमंत्रींना बोलू द्या. संसदीय कार्यमंत्र्यांना बोलू द्या. सभापती महोदय, मी संसदीय कामकाज मंत्री असून सुद्धा तुम्हाला आणि सभागृहाला हात जोडून विनंती करतो की हे जे नळावरची भांडणं चालली आहेत ती बंद करा.
सगळा महाराष्ट्र बघतोय, ते महाविद्यालयीन विद्यार्थी येऊन बघून हसतायत तिथे. काय चाललंय? आज 2 विधेयकं इथे यायची आहेत, 5 चर्चा अपूर्ण आहेत, लक्षवेधी ढिगाभर आहेत. आता तुम्ही तुमची भूमिका मांडली ना जी. आता ते अहो राजे, सुरुवात कोणी केली? अरे अनिल जी, असं डिबेट नाही होणार इथे, असं डिबेट नाही होणार. हे मग आता संपवा ना, आता संपवा. प्रसाद नाही. मी सभागृहाचं कामकाज अर्धा तासासाठी मी सभापती नाही. एक मिनिट प्रसाद श्रीकांत. मी सभागृहाचं कामकाज अर्ध्या तासासाठी स्थगित करतो दादा.